प्रशांत दामले सरांचा मला 1 जानेवारीला 2025ला फोन आला होता. वर्ष सफल सुफल. खरंच त्या दिवशी मी आयुष्यात इतकी खुश होते ना की वा 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 जे पाहिजे ते. आणि खरं तर तुला सांगते तेव्हा मला माहितीही नव्हतं की माझी व्यक्तिरेखा काय आहे, नाटक काय आहे. पण सरांनी मला जो विश्वास दिला ना, म्हणजे त्यांच्या बोलण्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला. आणि ते खरंच अर्थात त्यांना माहिती आहे की एखाद्या कलाकाराला काय हवं असू शकतं. त्या तीव्रतेनेच त्यांनी सांगितलं आणि माझा त्याच्यावर विश्वास होता आणि ते खरंच तसं घडून आलं. सो हे आणि फार हळूहळू कमाल आहे. गोष्टी उलगडल्या की Yes, संकर्षण yes. कराडे लिखित आहे, त्याने वंदना माझं गुप्ते. नाव दामले सरांना सांगितलं अच्छा. खरं तर की सर ही अभिनेत्री आहे. आणि मी यासाठी त्याला थँक्यू खूप म्हणेन की त्याने लिहिलेल्या या नाटकातल्या या पात्रासाठी त्याला वाटलं की मी ते करू शकते आणि त्याने माझ्यात ते पाहिलं. सो यासाठी मी संकर्षणला खूप खूप मनापासून थँक्यू. आम्ही पण थँक्यू म्हणू. नक्कीच. खरंच आम्हाला कुठे नाटक तुझं बघायला मिळणार होतं. परत एखादी हो. सिरियल मिळाली असती तर झालं, खरंच. परत आणि राहिलं. अगं बऱ्याच लोकांना हे वाटतही होतं. मला इतकी जण विचारत होती की आता कुठली मालिका. म्हटलं जरा थांबा, येईल, पण आता माझं काहीतरी वेगळं सुरू आहे, ते बघूया, आपण बोलूया. सो त्यांना असं वाटलंच नव्हतं. बऱ्याच माझ्या नातेवाईकांना सुद्धा इव्हन त्यांना सगळ्यांना असं वाटत होतं की आता ही मालिका झाली, आता कुठली तरी परत एक मालिका येईल हिची. त्यांनी हे एक्सपेक्ट नव्हतं केलं की मी रंगभूमीवर येईन.